18, 19, 20, 21 घोडबंदर रोडवर वाहतुकीकरिता एकच लेन उपलब्ध असणार आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कासारवडवली वाहतूक उपविभागाच्या हद्दीत ठाणे घोडबंदर राज्यमार्ग 84 या रस्त्यावर गायमुख नीरा केंद्र, काजूपाडा ते फाउंटन हॉटेल दरम्यान DBM व मास्टिंगचे सार्वजनिक बांधकाम विभाग व ठाणे महानगरपालिकांचे मार्फत 12/12/2025 रोजी ते दिनांक 14/12/2025 रोजी पावेतो काम करण्यात आले होते. परंतु ठाणे महानगरपालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या मास्टिक डांबरीकरणाचे फक्त एका लेनचेच काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे उर्वरित लेनचे मास्टिक डांबरीकरणाचे काम ठाणे महानगरपालिकेमार्फत दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी ते दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजीपर्यंत रात्री 1 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत पावेतो करण्यात येणार आहे. सदर काम करतेवेळी कोणत्याही प्रकारे वाहतूक बंद करण्यात येणार नसून फक्त वाहतूक ही एका लेनचे मास्टिक डांबरीकरणाचे काम चालू असताना वाहतूक ही बाजूच्या लेनने वळवण्यात येणार असल्याने वाहतुकीकरिता एकच लेन उपलब्ध असणार आहे. सदरवेळी ठाणे घोडबंदर रोडवर दिनांक 18 डिसेंबर रोजी ते दिनांक 21 डिसेंबर रोजी रात्री 1 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत सुमारास वाहतूक धीम्या गतीने राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की दिनांक 18 डिसेंबर रोजी ते दिनांक 21 डिसेंबर रोजी रात्री 1 पासून ते सकाळी 6 वाजल्याच्या सुमारास ठाणे घोडबंदर रोडने विनाकारण प्रवास करणे टाळावे, जेणेकरून वाहतूक कोंडीची समस्या उद्भवणार नाही. आपण आपल्याकडे महापालिकाकडनं पत्र आलं होतं की त्यांना त्या ठिकाणी जे DBM केलेलं आहे त्याच्यावर मास्टिंगचं काम करायचं आहे. त्यासाठी आपण त्यांना 18 ते 21 या दरम्यान रात्रीचं 12 ते सकाळी 6 वाजेच्या दरम्यान एक लेनवर काम करण्याची परवानगी दिलेली आहे. एक लेनवर ट्रॅफिक चालू असेल आणि एक लेनवर काम चालू असेल. त्याच्यामुळे त्या ठिकाणी घोडबंदरवर ट्रॅफिक वाहतूक कोंडी होऊ शकते, दाट वाहतूक कोंडी होऊ शकते. पण सकाळी 8-9 नंतर प्रॉब्लेम येणार नाही. सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत तसा काही इश्यू येणार नाही. ज्यांना एकदम इमर्जन्सी असेल किंवा खूपच अर्जंट असेल अशाच लोकांनी रात्रीचा प्रवास करा, अन्यथा आपण वाहतूक कोंडीमध्ये सापडाल, ज्या की 1.5 ते 2 तासापर्यंत ट्रॅफिकमध्ये आपल्याला राहावं लागेल. आपण एक लेनवर काम करणार आहोत, ती फक्त रात्रीपुरतीच एक लेन बंद असेल. त्या मास्टिंग झाल्यानंतर 2 तासांनी त्याच्यावर आपल्याला ट्रॅफिक सोडू शकतो. त्याच्यामुळे तसं भीतीचं कारण नाही आहे. दुपारी सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत तसं काही ट्रॅफिक जामचा इश्यू येणार नाही. अगदीच एखादी गाडी वगैरे बंद पडली असेल तर इश्यू असेल, फक्त बाकी घाटामध्ये कोणत्याही प्रकारचा इश्यू नसणार आहे ट्रॅफिक जामचा. थँक्यू.